मित्रांनो, कधी कधी प्रेम इतकं आंधळं होतं की शेवट रक्तरंजित होतो. हैदराबाद मध्ये नुकतीच एक अशी घटना घडली जी ऐकून तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल. एका 27 वर्षाच्या कॅब ड्रायव्हरनं आपल्या 5 महिन्याच्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केलाय. हो, अगदी स्वतःच्या लेकराला पोटात वाढवणाऱ्या बायकोचाच. आणि एवढंच नाही तर तिचा मृतदेह हेक्सा ब्लेडनं कापून टाकला. हात पाय डोकं वेगळं करून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलं आणि सरळ मुसी नदीत फेकून दिलं. आता प्रश्न येतो, एवढं का केलं? आरोपी आणि मृत दोघेही विकाराबाद जिल्ह्यातले. जानेवारी 2024 ला दोघांनी आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला. पहिल्यांदा सगळं ठीक होतं, पण हळूहळू घरगुती भांडणं सुरू झाली. एप्रिल 2024 मध्ये पत्नीने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली घरगुती हिंसाचाराची. नंतर गावकऱ्यांनी समजूत घालून तडजोड पण केली. पण संशयाची सवय एकदा लागली की नातं संपतच. मंडळी, पत्नी कॉल सेंटर मध्ये नोकरी करत होती, पण नवऱ्याला संशय, ती माझ्या पाठीमागे काय करते. त्याने तिला नोकरी सोडायला भाग पाडलं आणि तरीही भांडणं सुरूच राहिली. मार्च 2025 मध्ये ती गर्भवती झाली, पण पोटातला जीव देखील या घरात शांती आणू शकला नाही. मंडळी, शेवटी 22 ऑगस्ट पत्नी म्हणाली, मी तपासासाठी आईकडे जाणार. यावरून दोघांचं भांडण पेटलं. भांडणात नवऱ्याने ठरवलं आता संपवायचंच. शनिवारी संध्याकाळी त्याने तिचा गळा दाबून जीव घेतला. मृतदेहाचं धड खोलीत लपवलं आणि तुकडे करून नदीत फेकले. म्हणजे 3दा नदीकाठी गेलं आणि वेगवेगळे भाग तिथेच टाकले. पण खोटं फार काळ टिकत नाही. मंडळी, त्याने बहिणीला फोन केला, माझी बायको हरवली आहे. बहिणीला लगेच संशय आला. तिने नातेवाईकांना सांगितलं आणि थेट पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांसमोर आधी त्याने खोटी कहाणी रचली, ती गायब झाली वगैरे वगैरे. पण चौकशी कडक झाली आणि शेवटी त्याने कबुली दिलीच. घरातलं धड सापडलं, पण हात पाय डोकं अजून नदीत शोध सुरू आहे. NDRF आणि GHMC चे पथक नदीत शोध घेत आहेत, पण अद्याप पूर्ण मृतदेह सापडलेला नाही. आरोपीवर खून आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल झाले. आता तो तुरुंगात जाणारच आहे. पण मागे उरली एक रक्तरंजित कथा, प्रेमाने सुरू झालेली, संशयाने पेटलेली आणि खुनात संपलेली. आता मोठा प्रश्न मंडळी, प्रेम विवाह असो की ठरवून केलेला विवाह, जर नात्यात विश्वासच नाही तर प्रेमाचा शेवट कायम अशाच शोकांतिका घडवतो का? मित्रांनो, प्रेम सुंदर आहे, पण तो विश्वास नसेल तर प्रेमाचं रूप घेऊन ते रक्तरंजित नरकातही बदलू शकतं. ही होती हैदराबाद मधली रक्तरंजित लव्ह मॅरेज स्टोरी. यावर तुमचं काय मत आहे? संशयामुळे एवढं पाप करावं लागतं का? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आमच्या झापक झुपक चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. सतर्क राहा, जागरूक राहा.